बिहारच्या विधानसभेची निवडणूक 2 महिन्यात होणार आहे आणि त्याआधी महिलांच्या मतांकडे सत्ताधारी आणि विरोधकांनी मोर्चा वळवला। सरकारने 75 लाख महिलांच्या खात्यात 10-10 हजार टाकले सुद्धा, तर आरजेडीने सुद्धा माई बहन योजनेची घोषणा केली आहे। पाहुयात एक रिपोर्ट। आपके दो भाई नरेंद्र और नीतीश जी मिलकर 10,000 रुपये देने के बाद इन 10,000 रुपयों का सही उपयोग करती हैं। 2 लाख रुपये तक की वित्तीय सहायता और दी जा सकती है। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ झाला आणि 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10-10 हजार रुपये जमा झाले। ऐन बिहार निवडणुकीच्या आधी भाजपने बिहारमध्ये महिला मतदारांकडे आपला मोर्चा वळवला। 75 लाख महिलांना प्रत्येकी 10-10 हजार देण्यात आले असून त्यासाठी बिहार सरकारने 7,500 कोटींचा निधी दिलाय। उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी उदाहरणार्थ हस्तकला, शिवणकाम, विणकाम आणि इतर लघु उद्योगांद्वारे स्वयंरोजगार निर्मितीचा दावा भाजप आणि जेडीयू सरकारचा आहे। आज आपके दो भाई नरेंद्र और नीतीश जी मिलकर और शुरुआत में 10,000 रुपये देने के बाद अगर वो महिला इन 10,000 रुपयों का सही उपयोग करती हैं, कोई न कोई रोजगार पैदा करती हैं और अगर वो अच्छा लगेगा और अच्छा चलने पर 2 लाख रुपये तक की वित्तीय सहायता और दी जा सकती है। जो हम लोगों ने कहा माई बहन मान योजना का, कई दिनों से कह रहे थे देखो ये नकल करेंगे और ये नकल कर रहे हैं। और हमको तो दुर्भाग्य लगता है कि नरेंद्र मोदी जी एक पैसा बताओ केंद्र का अगर ये दिए हो तो इन्होंने एक पैसा केंद्र का इसमें नहीं दिया है और दबाव में मुख्यमंत्री और एनडीए सरकार को नकल करके माई बहन मान योजना का उस दबाव में एक ट्रांजैक्शन तो कर देंगे, 2 कर देंगे, चुनाव तक जितना हो सकता है पहले कर देंगे, लेकिन चुनाव के बाद ये जो दे रहे हैं 10,000 रुपए ये उधार रूप है, ये वसूलने का काम करें। तर आमच्याच योजनेच्या घोषणेची कॉपी केल्याचा आरोप तेजस्वी यादवांनी केला। बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजप सरकारने महिला रोजगार योजना सुरू केली, ज्याद्वारे 10,000 खात्यातही टाकले। तर आरजेडीने माई बहन मान योजनेची घोषणा केली। आरजेडीने काँग्रेसचं सरकार आल्यावर महिन्याला 2,500 रुपये तर गरजू महिलांना घर देण्याचा वायदा या योजनेत न केला। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्यांआधी लाडकी बहीण योजनेची सुरुवात करण्यात आली होती। त्यात महायुतीचे रेकॉर्ड ब्रेक 232 आमदार जिंकले आणि महाविकास आघाडी 50च्या आत आली। तोच फंड आता बिहारमध्ये वापरण्यात आला। बिहारमध्ये एकूण मतदार जवळपास 7,64 लाख आहे। त्यात 4 कोटी पुरुष तर महिला मतदारांची संख्या 3,64 लाखांच्या घरात आहे। आणि 2020च्या विधानसभेचा विचार केला तर महिलांचं मतदानाचं प्रमाण सर्वाधिक राहिलं। महिलांनी 59.69% तर पुरुषांनी 54.68% मतदान केलं। म्हणजेच महिलांची मतं निर्णायक आहेत। येत्या 2 महिन्यात बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत। नुकताच राहुल गांधींनी वोट यात्रेतनं भाजप आणि नितीश कुमारांवर हल्लाबोल केला। मतदारांची नावं कापण्याचा मुद्दा बिहारमध्ये तापलाय, पण आता भाजपनं सुद्धा महिलांसाठी 10-10 हजार रुपये देणारी योजना आणून मास्टर स्ट्रोक खेळण्याची चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।